मोड आलेल्या मुगाचे आप्पे खायला तर इतके टेस्टी लागतात, सोबत हेल्दी सुद्धा आहेत आणि मुलांच्या डब्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे। त्यासाठी मी इथं 1 वाटी मोड आलेले मूग घेतले, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये अद्रक, 2 मिरची, जिरे, अर्धी वाटी रवा, 2 चमचे दही, पाणी टाकून ते मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं। हा नाश्ता फक्त मुलांसाठीच नाही तर वेट लॉस करणाऱ्यांसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे। हे वाटून घेतल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकून सगळं मिक्स करून त्याला 15 मिनिटं रेस्ट द्यायचा। नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, गाजर, शिमला मिरची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडेसे तीळ, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मी इथं किसलेलं थोडंसं पनीर घेतलेलं आहे ते त्यामध्ये टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं। पनीर ऑप्शनल आहे, असेल तर टाका किंवा नाही टाकलं तरी पण चालेल। आता हे आपल्याला जास्त पातळ करायचं नाही, थोडंसं घट्टच ठेवायचं। जर यामध्ये पाणी जास्त झालं तर आप्पे आतून आपले कच्चे राहतात। नंतर शेवटी थोडासा सोडा त्यामध्ये ऍड करून मिक्स करून त्याचे मस्त आप्पे बनवून घ्यायचे। खायला तर खूप टेस्टी लागतात, सोबत हेल्दी सुद्धा आहेत, नक्की ट्राय करा। रोज टिफिन मध्ये हेल्दी जायला पाहिजे आणि डब्बा घरी रिकामा आला पाहिजे, यातच आईचं समाधान। चला तर मग आजची टेस्टी आणि हेल्दी रेसिपी ती म्हणजे ओट्स कटलेट। फायबरने भरपूर, चवीला टेस्टी आणि खूप हेल्दी। 1 कप ओट्स 1-2 मिनिटं भाजून घ्यायचे आणि हे स्वीट कॉर्न कट करून मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचे। 4 मीडियम साईजचे बटाटे उकडून त्यावरची साल काढून मॅश करून घ्यायचे। नंतर त्यामध्ये कॉर्न टाकायचं, बारीक चिरलेली शिमला मिरची, किसलेलं गाजर, थोडं अद्रक टाकायचं, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, लाल तिखट, गरम मसाला, चाट मसाला, हळद, जिरे पूड, लिंबाचा रस आणि भाजलेले ओट्स टाकायचे। हे सगळं मिक्स करून घ्यायचं। कांदा टाकते वेळची क्लिप माझ्याकडून डिलीट झाली आहे, तर तुम्ही त्यामध्ये बारीक चिरून कांदा ऍड करा। आता ह्या तयार मिश्रणातला थोडासा छोटा गोळा काढून घ्यायचा, तो हातावरती असं गोल करून थोडंसं याला प्रेस करून घ्यायचं। आता हे तुम्ही असेही फ्राय करू शकता किंवा असं दोन्ही बाजूनी याला तीळ लावून फ्राय केले तर आणखीनच टेस्टी लागतील। चला तर मग आता गॅसवरती तवा ठेवून तवा गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा तेल किंवा तूप टाकायचं आणि मग हे दोन्ही बाजूने असे मस्त खरपूस 3-4 मिनिटं मीडियम गॅसवरती सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। हे दोन्ही बाजूनी छान भाजले गेले की याला एक दुसऱ्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। तर तयार आहेत आपले इझी, टेस्टी आणि हेल्दी असे ओट्स कटलेट। एकदा नक्की बनवून मुलांच्या टिफिन मध्ये देऊन बघा, मुलं खूप आवडीनं खातील आणि रिकामा डब्बा घरी घेऊन येतील। मंडळी, तुम्हाला काय वाटतं, मुलांना हे दिल्यानंतरही डब्बा न संपवता घरी तसाच घेऊन येतील? तर शक्यच नाही, एकदा त्यांना देऊन बघा, हेच त्यांचं फेवरेट होऊन जाईल। जास्त तामझाम नाही, बनवायला अगदी सोपं आणि खायला अप्रतिम लागतं। शिवाय यातून भरभरून प्रोटीन मिळतं आणि दिवसभर एनर्जेटिक वाटतं। 100 ग्रॅम पनीर, त्यामध्ये चवीपुरतं मीठ, काही बेसिक मसाले, दही मिक्स करून 10 मिनिटं बाजूला ठेवायचं। थोडंसं अद्रक आणि लसूण बारीक कट करून घ्यायचं किंवा आलं लसूणची पेस्ट सुद्धा वापरू शकता। आता गॅसवरती कढई ठेवायची, त्यामध्ये 1 चमचा तेल गरम झाल्यानंतर सुरुवातीला आलं लसूण 1 मिनिट तळून घ्यायचं आणि नंतर या कट केलेल्या भाज्या त्यामध्ये टाकून 1-2 मिनिटं परतून त्या काढून घ्यायच्या। भाज्या काढून त्याच कढईमध्ये हे मॅरिनेट केलेलं पनीर छान फ्राय करून घ्यायचं। 15 मिनिट अगोदर ही कणिक मी मळून ठेवली होती, छान भिजली होती। आता त्याचा उंडा करून घ्यायचा। आता तुमच्या आवडीप्रमाणे याची रोटी, चपाती किंवा पराठा तुम्ही काहीही लाटू शकता। आता लाटून झालं, तव्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि छान दोन्ही बाजूनी ही चपाती आपल्याला भाजून घ्यायची आहे। भाजून झाल्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायची, त्यावर थोडासा सॉस लावायचा आणि ह्या आपण फ्राय केलेल्या भाज्या अशा प्रकारे ठेवायच्या। नंतर त्यावर हे फ्राय केलेलं आपण पनीर ठेवून घ्यायचं आणि चपातीचा असा रोल बनवून घ्यायचा। असंही भारी लागतं, पण आणखी टेस्टी बनवण्यासाठी तव्यावरती थोडंसं तेल टाकून दोन्ही बाजूनी क्रिस्पी होईपर्यंत हे भाजून घ्यायचं। मस्त भाजून झाल्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचं। थंड झाल्यानंतर त्यांना व्यवस्थित खाता येईल यासाठी असं कट करून त्यांच्या टिफिन मध्ये। तुमचा विश्वास बसणार नाही, मोड आलेल्या मुगापासून मुलांच्या टिफिनसाठी इतके टेस्टी डोसे बनतात। नमस्कार, तर स्वागत आहे तुमचं किड्स टिफिन सिरीज मध्ये। तर मुगाचे डोसे बनवण्यासाठी सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी मूग, दही, पाणी टाकून ते मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं। आता एका बाउल मध्ये 2 वाटी तांदळाचं पीठ, थोडासा रवा आणि हे मूग वाटून घेतलेले त्यामध्ये टाकायचे। त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 10 ते 15 मिनिटांसाठी ते बाजूला ठेवायचं। नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, मिरची, किसलेलं गाजर, थोडी जिरे पूड, चवीपुरतं मीठ आणि थोडी मिरी पूड टाकून ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे डोसे बनवायला अगदी सोपे आहेत आणि चवीला अप्रतिम लागतात आणि मुलंही खूप आवडीनं खातात। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। आता डोश्याचं बॅटर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इतकं असं पातळ करून घ्यायचं आणि मस्त तव्यावरती तेल टाकून असं पसरवून घ्यायचं आणि दोन्ही बाजूनी मस्त खमंग असे डोसे भाजून घ्यायचे। या डोस्याबरोबर खाण्यासाठी चटणी, दही किंवा तुम्ही बटाट्याची भाजी सुद्धा बनवून देऊ शकता। चला, दिसायला एकदम कोवळा, देखना हा भोपळा। आता याची भाजी बनवून जर मुलांच्या टिफिन मध्ये दिली तर त्या दिवशी टिफिन तसंच घरी येणार। पण त्यांना जर याचे खमंग असे धपाटे जर बनवून दिले तर ते नक्कीच आवडीने खातात। त्यासाठी एक भोपळा किसून घ्यायचा, त्यामध्ये 2 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन घ्यायचं। त्यामध्ये अद्रक, लसूण आणि मिरची वाटून टाकायची, जिरे पूड, धने पूड आणि थोडासा ओवा, बारीक
चिरलेली कोथिंबीर, थोडेसे तीळ, चवीपुरतं मीठ, हळद आणि लाल तिखट टाकून ते सगळं मिक्स करून घ्यायचं। आता हे धपाटे बनवत असताना मी जे पिठाचं प्रमाण दाखवलेलं आहे त्याप्रमाणे जर तुम्ही पीठ घेतलं तर एकदम आपले धपाटे खमंग बनतात। या अगोदर पण खूप वेळा मी हे बनवलं आहे, पण ज्यावेळी मी ज्वारीच्या पिठाचं प्रमाण जास्त वापरते त्यावेळी एकदम टेस्टी बनतात। त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे आपण छान असं मळून घेतलेलं आहे। असा एक स्वच्छ कपडा पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा, आणखी कपड्यावरती थोडंसं पाणी टाकून पिठाचा गोळा त्यावरती ठेवून असं पसरवून घ्यायचं। तवा गरम झाला की त्यावर थोडं तेल टाकायचं आणि तो कपडा तसाच उचलून सावकाश असा तव्यावरती टाकायचा। मीडियम गॅसवरती दोन्ही बाजूंनी खमंग असे धपाटे भाजून घ्यायचे। तर हे धपाटे डाळीसोबत दह्यासोबत तुमच्या मुलांच्या टिफिन मध्ये द्या, एकदम भारी लागतात। प्रत्येक वेळी भेंडीची भाजी बनवत असताना ती चिकटच बनते, त्यामुळे मुलं ती खायला नको म्हणतात। तर असा प्रॉब्लेम तुमचा पण असेल हो ना? चला तर मग तुमचा हा प्रॉब्लेम मी दूर करते। आता ही भाजी आपण सकाळी डब्यासाठी बनवतो, त्या अगोदर रात्रीच आपण भेंडी स्वच्छ धुवून कोरडी करून कट करून फ्रीज मध्ये ठेवायची आणि मग सकाळी भाजी बनवायला घ्यायची। आता कढईमध्ये तेल टाकायचं, तेल गरम झाल्यानंतर जिरी, मोहरी, कढीपत्ता, थोडासा लसूण टाकायचा। लसूण छान तळला की मग त्यामध्ये ही कट केलेली भेंडी टाकायची आणि 2-3 मिनिटे हे फ्राय करून घ्यायचं। आता त्यामध्ये लाल तिखट, हळद, चवीपुरतं मीठ, गरम मसाला आणि थोडासा लिंबाचा रस टाकून हे 2-3 मिनिटं हलवून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकता भाजीमध्ये थोडाही चिकटपणा राहिलेला नाही आणि नंतर शेवटी शेंगदाण्याचं कूट टाकायचं। थोडंसं मोठं वाटलेलं शेंगदाण्याचं कूट त्यामध्ये टाकून 3-4 मिनिटं भेंडी परतून घ्यायची आणि आपली भाजी रेडी झालेली आहे। तुम्हीही अशा पद्धतीने जर भाजी बनवली तर एकदम क्रिस्पी आणि मोकळी भाजी बनते। जर आपण सकाळी भेंडी धुवून कट करून जर भाजी बनवली तर ती व्यवस्थित कोरडी होत नाही आणि त्यामुळे भाजी आपली चिकट बनते। आणि या भाजी बरोबर खाण्यासाठी अशा मऊ लुसलुशीत चपात्या दोन्ही बाजूनी मस्त तूप लावून त्यांच्या डब्यामध्ये द्या, मुलं नक्कीच आवडीनं खातील। चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर, तोपर्यंत बाय बाय।